गुड मॉर्निंग. मी किशोर चौधरी. एक छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनतो आहे रिगार्डिंग द बार्क रिक्रुटमेंट दॅट इज अ भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्यांनी नर्सिंग केलं असेल, एक तर BSc नर्सिंग किंवा GNM किंवा RGNM, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तर याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया की काय आहे. तर बघा, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरने जी रिक्रुटमेंट काढली आहे बऱ्याचशा पोस्टसाठी, त्याच्यामध्ये आपण नर्सिंग स्टाफबद्दल किंवा नर्सिंगच्या रिक्रुटमेंटबद्दल बोलणार आहोत. की जी रिक्रुटमेंट आली आहे त्याची लास्ट डेट आहे 15 फेब्रुवारी 2021. म्हणजे 15 फेब्रुवारी 2021पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात, आणि ते पण फक्त ऑनलाईन मोडने. ऑनलाईन ॲप्लिकेशन खूप सिम्पल प्रोसेस आहे. बाबाच्या ऑफिशियल साईटवर जाऊन आपली डिटेल्स सबमिट करायची आणि फक्त फोटो आणि साईन अपलोड करायची. बाकी कोणताही डॉक्युमेंट अपलोड करण्याची याच्यामध्ये गरज नाही आहे. तर बघा, डिटेलमध्ये काय काय आहे. जो पोस्ट कोड आहे 04 नर्सिंग ग्रेड A म्हणून, ती पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करू शकतो ज्यांचं नर्सिंग झालं असेल. खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी याच्यासाठी आहे की ही डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, कसलाही कॉन्ट्रॅक्ट वगैरे काही नाही. आणि याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे 12वी नंतर ज्याचं डिप्लोमा झाला असेल ते अप्लाय करू शकता, किंवा ज्यांचं BSc नर्सिंग झालं असेल ते देखील अप्लाय करू शकता, किंवा ज्यांनी नर्सिंग ग्रेड A म्हणजे जे आर्मी किंवा डिफेन्समध्ये काही वर्ष सर्व्हिस दिल्यानंतर ते एक सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात नर्सिंग ग्रेड Aचं, त्यांना फक्त एक्सपिरियन्सची रिक्वायरमेंट आहे. बाकी BSc आणि डिप्लोमावाल्यांसाठी कसलीही एक्सपिरियन्सची रिक्वायरमेंट नाही. बट ज्यांना एक्सपिरियन्स असेल त्यांना ॲडिशनल बेनिफिट ॲट द टाईम ऑफ सिलेक्शन मिळेल. तर बघा, याच्यामध्ये शॉर्टमध्ये सॅलरी कधी बघितलं तर एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ग्रेड पेनुसार सॅलरी मिळेल. दॅट इज 7 CPC. म्हणजे नियरेस्ट यांनी मेन्शन केलेलं आहे 44,000+. बट ॲक्च्युअल ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग दे ॲडिशनल बेनिफिट ऑफ डिअरनेस अलाउन्स अँड हाऊस रेंट अलाउन्स. दॅट इज नियरेस्ट टोटल सॅलरी गोज ऑन 60,000+. So this is a golden opportunity at the time whoever doing a job of nursing and medical staff. That is a most of the golden opportunity. नंतर याच्यामध्ये बघा, आता ही झाली एक इन्फॉर्मेशन. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे जी रिक्रुटमेंट आहे पर्टिक्युलरली दोन सिटीसाठी आहे. एक तर कोलकाता आणि मुंबई, जिथं बार्कचे रिसर्च सेंटर आहेत. आणि याच्या एक्झाम पॅटर्न जर बघितला तर 3 स्टेज आहेत. पहिली स्टेज आहे प्रिलिमिनरी एक्झाम, दुसरी स्टेज आहे मेन्स एक्झाम, आणि थर्ड स्टेज आहे स्किल टेस्ट. तर याच्यामध्ये बघा, जी प्रिलियम एक्झाम आहे तिच्यामध्ये फक्त 3च सब्जेक्ट आहे. फर्स्ट आहे मॅथ, सेकंड आहे सायन्स, आणि तिसरं आहे जनरल अवेअरनेस. तर मॅथमध्ये आहे 20 प्रश्न, सायन्समध्ये 20 प्रश्न आणि जनरल अवेअरनेसचे 10 प्रश्न. प्रत्येक सेक्शन हे एका प्रश्नाला 3 मार्क असतील. म्हणजे टोटल पेपर असेल हा तुमचा 150 मार्काचा. म्हणजे जर मॅथचे 20 प्रश्न ते टोटल 60 मार्क्सला, म्हणजे 20 × 3 60. सायन्सचे 20 प्रश्न × 3 60 मार्क्सला, आणि जनरल अवेअरनेसचे 10 क्वेश्चन 30 मार्क्सला. म्हणजे टोटल तुमचे 50 क्वेश्चन हे असतील 150 मार्कला. दॅट इज अ प्रिलिमिनरी एक्झाम. अँड याच्यामध्ये आहे निगेटिव्ह सिस्टीम. म्हणजे जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचे म्हणजे 3 प्रश्न चुकले तर 1 मार्क मायनस होईल, 3 मार्क पण वजा होतील. म्हणजे नियरेस्ट 1:3, 1/3 तुमची मायनस सिस्टीम असेल. म्हणजे जर तुमचे सपोज 3 क्वेश्चन रॉंग झाले तर तुमच्या 3 क्वेश्चन रॉंगमधून उरलेला जो राईट क्वेश्चन आहे तो पण मायनस होईल. म्हणजे जर अशा प्रकारे तुमचं मायनस सिस्टीम आहे. म्हणजे एक्झॅक्ट जे तुम्हाला नियरेस्ट आन्सर वाटत असेल तेच याच्यामध्ये सिलेक्ट करावं असं त्यांचं म्हणणं आहे. पण याच्यामध्ये बघा, ही फक्त एक क्वालिफाईंग टेस्ट आहे. दॅट इज नॉट कॉल्ड अ सिलेक्शन मोड. म्हणजे हे इतकं सिलेक्शनवर इम्पॅक्ट नाही पाडणार. आणि याच्यानंतर असेल मेन्स, म्हणजे तिच्यामध्ये तुमचा टोटल नर्सिंगचा सिलेबस असेल. आता याच्यामध्ये बघा, जी मी प्रिलिम एक्झाम सांगितली 50 क्वेश्चनची 150 मार्कासाठी, तिच्यामध्ये असं नाही की ज्यांना जास्त मार्क तो सिलेक्ट होईल. याच्यामध्ये कमीत कमी जे जनरल कॅटेगरीचे त्यांना 50% मार्क असले पाहिजे. म्हणजे 150 पैकी 75 मार्क्स दे हॅव रिक्वायर्ड. आणि जे OBC SC ST असतील त्यांना नियरेस्ट 40% मार्क हवे. म्हणजेच 15×4 60 मार्क्स त्यांना हवे जस्ट फॉर क्वालिफाय. म्हणजे प्रिलियम एक्झाम ही फक्त एक क्वालिफाय एक्झाम आहे, आणि तिला पास होण्यासाठी OBC कॅन्डिडेटला 60 मार्क्स हवे आणि ओपन कॅन्डिडेटला 75 मार्क्स हवे आउट ऑफ 150 मार्क्स. ओके, इफ दिस क्लिअर देन वी गो फॉरवर्ड.
नंतर आहे मेन्स एक्झाम. आता ह्या मेन्स एक्झाममध्ये 50 क्वेश्चन असतील. ते आर बेस्ड ओनली ऑन युअर नर्सिंग सिलेबस. नर्सिंग सिलेबसमध्ये जे पण तुम्ही काही शिकलं असेल, इतकं पण मोठं व्हास नसेल. तुम्ही जर प्रिव्हियस क्वेश्चन बघा जे जे नर्सिंगचे झाले आहेत यावर्षी, त्याच्यामध्ये तुम्हाला एक जनरल आयडिया येऊन जाईल की व्हॉट इज द पॅटर्न ऑफ क्वेश्चन, सिलेक्शन ऑफ क्वेश्चन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी वाईल प्रिपेअरिंग दिस मेन एक्झाम. अँड जे प्रिलियममध्ये शॉर्टलिस्ट होतील, म्हणजे प्रिलियम एक्झाम याच्यासाठी ठेवली की हजारो मुलं अप्लाय करतील, लाखो मुलं अप्लाय करतील. त्याच्यामध्ये काही रेशोमध्येच ते मुलं मेन्ससाठी घेतील. आणि मेन्स एक्झाम इज अ टर्निंग पॉईंट दिस पोस्ट. बिकॉज जे पण तुमचं सिलेक्शन असेल ते मेन्स एक्झामच्याच बेसवर असेल. म्हणजेच 50 मार्कची जी मेन्स एक्झाम असेल तिच्यामध्ये कसलंही GK वगैरे काही नसेल. ओनली युअर सिलेबस ऑफ नर्सिंग, जे तुम्ही शिकला आहात प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये, जे तुम्हाला शिकवलं गेलं आहे तुमच्या कोर्समध्ये, तेच तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. बट एक इन्फॉर्मेटिव्ह अँड शॉर्टमध्ये, नॉट अ सो डिटेल. सो दिस इज अ मेन्स एक्झाम ऑफ 50 मार्क्स. आणि याच्यामध्ये जी प्रिलियम एक्झाम असेल ती पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल. म्हणजे 4 ऑप्शन दिलेले असतील, त्याच्यापैकी तुम्हाला एक आन्सर सिलेक्ट करायचे. सेम पॅटर्न मेन्स एक्झामसाठी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले असतील, एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन इन शॉर्ट. तर मेन्स एक्झाम झाल्यानंतर जी स्टेज 3 असेल ती असेल तुमची स्किल टेस्ट. दॅट इज जस्ट क्वालिफाईंग टेस्ट. म्हणजे जर तुम्ही मेन्स हे सिक्युअर करत आहात तर मेन्स जितक्या जागा असतील, सपोज आता आपल्या 18 जागा आहेत टोटल, तर त्याच्या 4 किंवा 5 पट मुलं हे स्किल टेस्टला बोलवले जातील. म्हणजे नियरेस्ट 80 to 100 कॅन्डिडेट्स आर कॉल्ड फॉर स्किल टेस्ट. अँड स्किल टेस्ट इज ऑल्सो क्वालिफाईंग एक्झाम, not that is determine the selection of particular candidate. So there is only mains exam, means stage 2 exam is matter most for the selection process. But ह्या एक्झाम सुद्धा पास होणं इम्पॉर्टंट आहे, कारण की स्टेज 1 क्लिअर झालं तरच तुम्हाला स्टेज 2ला बोलवलं जाईल. आणि स्टेज 2 तुमचं नियरेस्ट कॅन्डिडेटच्या प्रपोर्शनमध्ये असलं तरच तुम्हाला स्टेज 3मध्ये बोलवलं जाईल. आता स्टेज 3मध्ये असेल तुमची जस्ट गो अँड ऑर नॉट गो प्रोसेस. That is not clear at now, but that is depend on your practical knowledge also. तर ह्या अशा प्रकारच्या 3 स्टेज असतील. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3. स्टेज 1 इज व्हेरी सिम्पल, बट who have already prepared some competitive exams. बट जे एक्सपिरियन्स करत असतील किंवा कामाच्या ओघात त्यांनी कसंही हँडल केलं नसेल, त्याच्याकडे किती प्रॅक्टिकल नॉलेज असलं तरी तो स्टेज 1 क्लिअर व्हायला त्याला खूप इश्यू येतील. त्याच्यामुळे जस्ट एक गरज आहे थोडंसं रिव्हिजन करायचं. मॅथ्स, सायन्स अँड जनरल अवेअरनेस. मॅथ्समध्ये काय येणार? रेशो, प्रपोर्शन, पार्टनरशिप, कॅल्क्युलेशन असतील, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, नंतर एक बार डायग्राम असेल वगैरे, ते सिलेक्शन, ते कॅल्क्युलेशन, जे आपलं 5वी ते 10वीपर्यंत आपण जे शिकलो आहे ते मॅथ्समध्ये असेल. नंतर सायन्समध्ये काय असेल? फिजिक्स, जॉग्राफी, बायोलॉजी, केमिस्ट्री, जे आपण 12वी 10वीपर्यंत शिकलो आहोत तेच असेल, पण एक शॉर्टमध्ये MCQ फॉर्मॅटमध्ये. आणि जनरल अवेअरनेस असेल इन शॉर्ट, जे पण आपल्या भारताचा छोटासा इतिहास म्हणा, राष्ट्रपती, त्यांचं सदन, लोकसभा, राज्यसभा, राज्यघटना, अजून ज्या छोट्या छोट्या गोष्टी, अजून चालू घडामोडी, भारताचे पंतप्रधान, कितवे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, किंवा राष्ट्रपती आहेत तर कितवे राष्ट्रपती आहेत, भारताला आजूबाजूला किती बॉर्डर्स आहेत, नंतर जर जीवनज्योती ग्राम समृद्धी योजना असेल, जीवनज्योती विमा असेल तर त्यांची चालू स्टेटस काय, जनधन योजना असेल तर तिचं चालू स्टेटस काय, तिचा किती रुपयांचा विमा असतो, किंवा मेडिकलशी रिलेटेड असेल तर कोविड-19ची वॅक्सिन बनवणारा आपल्या देशातील पहिली इन्स्टिट्यूशन कोणती, किंवा सिरम इन्स्टिट्यूटसोबत कोणती इन्स्टिट्यूशन अजून फॉरेनची आहे की जी आपल्याला हेल्प करत आहे एक वॅक्सिन बनवण्यासाठी. दॅट इज कॉल्ड अ जनरल अवेअरनेस, नॉट अ सो सॉफिस्टिकेटेड अँड डिटेल. वरवर असेल बट तुम्हाला ते क्वालिफाय करणं इम्पॉर्टंट असेल. आता याच्यानंतर या तिघही स्टेज क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला एक फायनल अलॉटमेंट केली जाईल सिलेक्शनसाठी. जो पहिली स्टेज पास होईल, दुसरी पास होईल आणि तिसरी पास होईल. आणि दुसरी स्टेज हा तुमचा टर्निंग पॉईंट असेल. याच्यामध्ये खूप बेनिफिट आहे बघा. तुम्हाला एक एक्साइटिंग वर्किंग एन्व्हायरमेंट दिलं जातं. हायर प्रमोशनसाठी तुमचा परफॉर्मन्स काउंट केला जातो. हेल्थ केअर फॅसिलिटी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी सुद्धा दिली जाते. तर अशा प्रकारची ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि I wish you all to prepare very well, and if any problem you can discuss with me, and all the best to all of you. Thank you.